नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेले काही दिवस राजकारणापासून शरद पवार खूप बाजूला आहेत हे आता जाणवायला लागले. म्हणजे काल परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 75 वर्ष पूर्ण झाली आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ज्या बातम्या रंगवल्या जात होत्या, सांगितल्या जात होत्या, त्यामध्ये कोणीतरी शरद पवारांना एक प्रश्न विचारला की 75 वर्ष नरेंद्र मोदींची पूर्ण झाली, तर त्यांनी आता राजकारणातून निवृत्त व्हावं अशी चर्चा होते. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? तेव्हा शरद पवारांनी जे उत्तर दिलं की मी कुठल्या तोंडाने मोदींना निवृत्त व्हायला किंवा राजकारणातून थांबायला सांगू, कारण मीच इतकं वय सरकल्यानंतर सुद्धा थांबलेलो नाही. आता हे थांबलेलो नाही यातला एक अर्थ लक्षात घ्या की माझी थांबायची तयारी नाही, असं सुद्धा पवार त्यातून सांगतायत की मी थांबलेलो नाही म्हणजे मी थांबणार नाहीये. आणि ती गोष्ट फार महत्वाची आहे. पण थांबणार नसेल तर करणार काय, हा पण प्रश्न आहे. खरं तर अशा परिस्थितीमध्ये नॉर्मली कुठल्याही संस्थेमध्ये, संघटनेमध्ये पुढल्या पिढीकडे एक एक गोष्टी सोपवल्या जातात. 1997-98 मध्ये स्वतःची हिंडण्या फिरण्याची क्षमता असताना, सभा दणाणत असताना सुद्धा बाळासाहेबांनी हळूहळू आपला वारस पुढे केला होता. उद्धव ठाकरे या आपल्या सुपुत्राला आपल्या नंतरचा 2 नंबरचा नेता किंवा शिवसेनेचा कार्याध्यक्ष म्हणून बाळासाहेबांनी पुढे आणला. अर्थात त्यांनी हे मी आणलेलं नाही, मी पुढे केलेलं नाही, लोकांनी ठरवलं असं म्हणणं सोपं असतं. ते ठीक आहे, ती पद्धत असते. पण बाळासाहेबांची इच्छा नसती तर उद्धव ठाकरे हे तेव्हा कार्याध्यक्ष झाले नसते आणि पुढल्या काळामध्ये बाळासाहेबांच्या निर्वाणानंतर पक्षप्रमुख पण झाले नसते. बाळासाहेबांनी योग्य वेळेला हळूहळू हळू उद्धव ठाकरे यांना संघटनेचे सगळे अधिकार टेकेवर करू दिलं, त्यावर कब्जा करू दिला. आपोआपच जे ज्येष्ठ नेते होते पहिल्यापासून बाळासाहेबांचे आरंभापासूनचे सवंगडी होते, ते पण हळूहळू करत बाजूला होत गेले. नसतील त्यांना उद्धव ठाकरेंनी ठरवून बाजूला केलं. आणि त्यामध्ये आपला सख्खा चुलत भाऊ राज ठाकरेचा पण समावेश आहे. नारायण राणे, अनेक जण आहेत. पण तो या विषयात मला जायचं नाही. पण हळूहळू करत आपल्या पक्षाचा किंवा आपल्या वारशाचा अधिकारी निर्माण केला होता. आणि म्हणूनच भले उद्धव ठाकरे कितपत शिवसेना चालवू शकले वगैरे बाजूला ठेवा, त्यांचे निर्णय बरोबर किती चूक हा विषय बाजूला ठेवा, पण बाळासाहेबांच्या निर्वाणानंतर जवळजवळ 12, 13, 14 वर्ष उद्धव ठाकरे हे शिवसेना चालवू शकले, अगदी मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकले. पक्षाला बाळासाहेबांपेक्षा अधिक आमदार वगैरे निवडून आणण्यापर्यंत आणि शिवसेनेने स्वबळावर 63 जागा जिंकून आणण्यापर्यंत उद्धव ठाकरे गेले. तर याचं श्रेय जेवढं उद्धव ठाकरेंना द्यायला पाहिजे, तेवढंच योग्य वेळी बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंकडे आपला वारसा सोपवला. त्यालाही याचं श्रेय द्यायला लागेल पित्याला, की पित्याने योग्य वेळेला मांड ठोकून पक्षाच्या संघटनेवर स्वार होणं याची संधी उद्धव ठाकरेंना दिली होती. शरद पवार असं म्हणू शकतात का? एक गोष्ट आहे की शरद पवारांनी हळूहळू करत काँग्रेसपासून फारकत घेऊन एक नवा प्रादेशिक पक्ष निर्माण केला. पण तो पक्ष निर्माण केल्यानंतर सुद्धा पक्षाची सगळी सूत्र आणि निर्णायक अधिकार हे पवारांनी कधी आपल्या हातून जाऊ दिले नाही. आरंभी अजितदादा पवार यांना त्यांनी वारस म्हणूनच पुढे आणल्यासारखं होतं. पण मग त्यांची विवाहित कन्या सुप्रिया सुळे यांनाही राजकारणात यावंसं वाटलं. आणि तिथून मग कुटुंबामध्ये पारिवारिक मालकीचाच पक्ष असल्यामुळे
जो काय वादविवाद सुरू झाला त्याचा परिपाक आपण बघतोय. पण फक्त चुलत भावंडांमधली स्पर्धा एवढंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभागणीला किंवा विभाजनाला किंवा जी काय परिस्थिती आहे त्याला तेवढंच एक कारण आहे असं मला बिलकुल वाटत नाही. योग्य वेळेला आपला कोण तो वारस ठरवून आपल्या हयातीमध्ये आपल्या उत्तम अशा कार्यक्षमतेच्या काळामध्ये त्याच्याकडे आपलं पक्ष हे एक प्रकारे अपत्य होतं ते सोपवणं आवश्यक होतं. आणि मला आठवतं की दोन दोन मे 2 मे असावा, 2 मे 2022 सॉरी 2 मे 2023 जेव्हा पवारांच्या आत्मचरित्राची राजकीय आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती प्रकाशित होणार होती, अशा वेळेला अचानक त्या प्रकाशन समारंभात भाषणाला उभे राहिलेले शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आणि सभागृहात हलकल्लोळ माजला यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये. हे सगळे कार्यकर्ते अंगावर गेले की नाही नाही साहेब तुम्ही रिटायर व्हायचं नाही, आणि तो सगळा प्रसंग आठवा, त्याचं रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. एका बाजूला पवारांचे पुतणे अजितदादा हे साहेबांच्या निवृत्तीचं समर्थन करत होते आणि बाकी जवळजवळ सगळे लोक उपस्थित कार्यकर्ते आणि बाकीचे नेते ज्यातले बहुतांश नेते आज अजितदादांच्या बरोबर आहेत आणि ज्यांनी पवारांचं नेतृत्व झुगारलेलं आहे असे सगळेच्या सगळे नेते. हे तुम्हाला आठवत असेल तर त्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये त्या निवृत्तीला विरोध करत होते. प्रफुल्ल पटेल असतील सगळे. पण पवार साहेबांनी आपण निवृत्तीचं ढोंग करत होतो हे विनाविलंब दाखवून दिले. अगदी आपल्या निवृत्तीला विरोध करणारे त्याला माईक दे रे, त्याला माईक दे रे. म्हणजे आपल्या निवृत्तीला विरोध करणाऱ्यांच्या बाबतीत पवार तटस्थ सुद्धा राहू शकले नाही. ते आपल्या निवृत्तीला विरोध करून आपल्याला थांबवा यासाठी आग्रहपूर्वक अनेकांना बोलायला लावत होते. आणि एक प्रकारे त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या निवृत्तीचं समर्थन करणारा आणि त्यांचा पहिला इच्छित असलेला वारस अजितदादा पवार यांना समारंभपूर्वक तोंडघशी पाडण्याचा प्रोग्राम त्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये पवारांनी पार पाडला. हे मी एवढ्यासाठी सगळी आठवण करून देतोय की आज जी पवारांची केविलवाणी अवस्था दिसते या वयामध्ये, या इतक्या व्याधीग्रस्त अशा प्रकृतीमध्ये ते ज्या प्रकारे फिरतायत, कार्यक्रम करतायत, भाषणं करतायत, ते प्रभावी नाहीये. आपण अजूनही क्रियाशील आहोत, कृतिशील आहोत किंवा थकलेलो नाही हे दाखवायला ठीक आहे. पण ज्याचा प्रभाव जनमानसावर पडत नसेल, लोकसभेतलं यश मला कोणी दाखवू नये, कारण तो अपघात होता. अपघात होता आणि तो अपघात किंवा ती चूक मतदाराने 4 महिन्यात विधानसभा निवडणुकीत सुधारली. त्यामुळे पवारांचा स्ट्राईक रेट 10 जागा लढवल्या 8 जिंकल्या हे कोणीही सांगू नये. ते पवारांचं यश नव्हतं, ते भाजपचं अपयश होतं. ते महाविकास आघाडीचं यश म्हणून दिसलं, ज्यामध्ये काँग्रेसच्या 13 जागा लोकसभेवर निवडून आल्या महाराष्ट्रात. तेव्हा पवारांच्या 8 जागांचं महात्म्य फार मोठं नाहीये. आणि म्हणूनच विधानसभेमध्ये आयुष्यात कधी नाही इतकी घसरण पवारांची झाली आणि तरीही आपण अजूनही झुंजू शकतो हे दाखवण्याची जी केविलवाणी धडपड पवार साहेब करतात ती बघायला आवडत नाही, आवडत नाही. कारण ज्या पद्धतीत आजचं महाराष्ट्रातलं राजकारण चालू आहे त्यामध्ये पवारांसाठी उरलं काय असा प्रश्न विचारावा असं वाटतं. अजून 3.5 वर्ष कमीत कमी लोकसभेची निवडणूक नाहीये. विधानसभेची निवडणूक तर जवळजवळ 4 वर्ष नाहीये. होणार आहेत कुठच्या
तर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत अशा स्थानीय निवडणुका होणार आहेत. आणि स्थानीय निवडणुकांमध्ये राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या नेतृत्वाला काडीचंही महत्व नसतं आणि त्याच्यातल्या विजय आणि पराजय याचं गणित राष्ट्रीय किंवा राज्याच्या नेतृत्वाच्या खात्यात जमा होत नाही. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की पुढची लोकसभा निवडणूक ही 2029 मध्ये येणार आहे आणि त्यानंतर पुढे 5-6 महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे. तोपर्यंत पवार साहेब हिंडण्या फिरण्याच्या स्थितीत तरी राहतील का? आणि नसतील तर मग त्यांची जी राजकीय पुण्याई आहे किंवा वारसा आहे तो पुढे कोण चालवणार असा प्रश्न आहे. एक प्रकारे तो वारसा अजितदादा चालवत आहेत असं म्हटलं पाहिजे. अगदी शिवसेना भाजप युतीच्या सोबत जाऊन सुद्धा आपण फुले शाहू आंबेडकर परंपरेतले आहोत हे अजितदादा ठणकावून सांगतात. त्यामुळे ते काकांचाच वारसा चालवतात असं म्हणायला हरकत नाही. पण तो आपला वारस असं खुद्द शरद पवारांना वाटतं का? तर त्याचं उत्तर नकारार्थी आहे. नकारार्थी आहे. एक गोष्ट अगदी साफ झाली या सगळ्या गेल्या 2-2.5 वर्षाच्या घडामोडीमध्ये की पवार कधीही अजितदादांना आपला वारस मानत नव्हते. ज्या प्रकारे अनेक इतर कार्यकर्त्यांना, मग प्रफुल्ल पटेल असतील, वळसे पाटील असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील, या सगळ्यांना आपण उपकृत केले, तसंच आपण आपल्या पुतण्याला उपकृत केलं. ही पवारांची अजितदादांच्या बाबतीतली धारणा राहिलेली आहे. आणि म्हणूनच प्रश्न असा आहे की त्यांचा वारसा घेऊन पुढे कोण जाणार आहे, तर तेही त्यांनी दाखवून दिलं. अगदी अलीकडची गोष्ट आहे, ज्या वेळेला मध्ये दोन्ही पवार आणि त्यांचे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का याच्यावरची जेव्हा चर्चा चालू होती किंवा बोललं जात होतं, बातम्या, प्रतिक्रिया, त्यावेळेला पवारांनी सांगितलं होतं मी आता ह्या प्रक्रियेत राहिलेलो नाही, ते सगळं सुप्रियाने वगैरे निर्णय घ्यायचे. याचा अर्थ सुप्रिया हा माझा वारस आहे, माझ्या वतीने या पुढचे सगळे निर्णय माझी लाडकी एकुलती एक कन्या सुप्रिया सुळे घेतील हे त्यांनी एक प्रकारे सूचित केलं. आणि मग दुसरा त्यांचा लाडका नातू ज्याचं नाव रोहित पवार आहे, तो सुद्धा आज ज्या आक्रमकतेने बोलतोय ते बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की पवारांची एक अपेक्षा आहे की आपला वारस म्हणून, आपला वारसा म्हणून सुप्रिया ताईंनी राजकारणात टिकलं पाहिजे आणि ते चालवलं पाहिजे. तर ती जबाबदारी अजूनही पवार साहेब सुप्रिया ताईकडे सोपवायला तयार असलेले दिसत नाही. मला असं वाटतं की विधानसभा निवडणुका संपल्यानंतर त्यांनी उघडपणे, राजरोसपणे, जर पार्टीची उपाध्यक्ष त्यांना केलेलंच होतं तर सगळे निर्णय त्यांच्याकडे सोपवायला पाहिजे होते. पण ते केलं नाही त्यांनी. ही पवारांची घोडचूक होती आणि मग त्याचे दुष्परिणाम हे विधानसभा निवडणुकीत दिसले. काय 80 वगैरे जागा लढवून पवारांचे किती 10 आमदार आले. हे लज्जास्पद आहे. तेल लावलेला पहलवान अँड काय ते अँग्री ओल्ड मॅन, ही सगळी वर्णन करणारे, कौतुक करणारे पत्रकारांची फौज आहे पवारांकडे. पण त्या पत्रकारांना सुद्धा आपण वापरलेले शब्द थोबाडीत मारल्यासारखे आपल्याच गालफाडावर परत मारून घ्यावे लागतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आज जी परिस्थिती आहे, मंडल यात्रा काढणं, आता मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने हळूहळू करत मराठा समाजातून सुद्धा पवारांच्या विरोधात पहिल्यांदा वेगवेगळे आवाज उमटायला लागले. की मराठा आरक्षणाचं खरं नुकसान पवारांनीच केलं. मराठ्यांना आरक्षण देणं शक्य असताना पवारांनी असा खुंट मारून ठेवला, अशी पाचर मारली की मराठ्यांना कधी आरक्षण मिळूच नाही. इथपर्यंत कोणाची बोलायची हिंमत आणि विषाद नव्हती, ती आता झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अधिक अपमानित होऊन, अधिक हास्यास्पद होऊन
राजकारणातून अंतर्धान पावण्यापेक्षा पवारांनी राजकारणात राहावं, राजकारण सोडावं असं मी अजिबात म्हणत नाहीये. पण त्यांचा जो शरद पवार गट म्हणून पक्ष आहे, त्याची सगळी निर्णायक अधिकार जे आहेत हे सुप्रियाताईंकडे देऊन टाकावे, किंवा अगदी रोहित पवार आणि सुप्रियाताई या दोघांकडे संयुक्तपणे देऊन टाकावे. नाहीतरी एक प्रकारे आज पवार नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणजे कोण, तर सुप्रिया सुळे असंच बोट दाखवलं जातं. कोणीही निलेश लंके किंवा बजरंग सोनावणे किंवा बाळामामा म्हात्रे यांच्याकडे बघत नाहीत, अमोल कोल्हे म्हणूनही बघत नाही. मग अट्टाहासाने आपल्याला शारीरिक कष्ट आणि यातना सहन करत ही सगळी पळापळ पवार साहेबांनी करायची गरज नाही. सांगेन गोष्टी युक्तीच्या चार, ही जी श्रीकृष्णाची भूमिका होती, ती भूमिका शरद पवारांनी स्वीकारावी. कारण आता त्यांनी लढून काही जिंकावं असं काही उरलेलं नाही. आणि त्याचं कारण नजीकच्या 4 वर्षामध्ये कुठल्याही मोठ्या कायदे मंडळाच्या निवडणुका नाही. जिल्हा परिषद इकडची जिंकली तिकडची हरली, महापालिका इकडची जिंकली तिकडची हरली, ह्याच्याबरोबर त्याची युती वगैरे, ह्या सगळ्या परिपाकात जाणं हे पवारांसाठी मला वाटते अपमानास्पद आहे. आणि आगामी वर्षामध्ये, पुढच्या वर्षी 4-5 महिन्यातच कदाचित एप्रिल मार्च असेल, पवार साहेबांची राज्यसभेची मुदत संपते. आणि राज्यसभेची मुदत संपल्यानंतर पवार साहेब कुठली निवडणूक लढवणार आहेत, आणि जर ती निवडणूक लढवली नाही तर मग पवार साहेब हे दिल्लीच्या राजकारणात नसेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना मागे टाकणारे वेगवेगळ्या पक्षातले अनेक नेते पुढे आलेले आहेत. हे सगळं बघितल्यानंतर पवारांसाठी आता राजकारणात भवितव्य काय उरलं असा प्रश्न विचारावा वाटतो. आणि तो विचारण्याचं कारण आहे की 6 दशक राजकारणात स्वतःला चिंब चिंब भिजवून घेतलेला हा माणूस एका प्रकारचं समर्पण आहे. शिव्या घाला, त्यांच्यावर आरोप करा, सगळं काही करा, पण ज्या माणसाने महाराष्ट्रात आपल्या आयुष्यातला 60 वर्षाचा कालखंड एक एक मिनिट आणि सेकंद हे राजकारणासाठी अर्पण केले, त्याचे परिणाम सोडून द्या. पण ते जेवले राजकारणासाठी, त्यांनी सिनेमा बघितला राजकारणासाठी, त्यांनी नाटकं बघितली राजकारणासाठी, त्यांनी पुस्तकं वाचली राजकारणासाठी. राजकारणावर आणि राजकारणातल्या उचापतींसाठी इतकं समर्पित जीवन असलेला दुसरा महाराष्ट्रातला नेता सापडणार नाही. आणि म्हणून थकलेलं शरीर आणि व्याधीग्रस्त शरीर हे घेऊन लुडबुडायचं आणि मग त्यामध्ये पराभूत व्हायचं, एका कडेला जाऊन पडायचं, अशी अवस्था पवारांची. मी त्यांचा टीकाकार असूनही बघवत नाही. आता मराठा आरक्षणाचा एवढा मोठा विषय झाला, त्यात शरद पवार कुठे होते? काही 4 लोकांनी टीका टिप्पणी केल्या, शिव्या घातल्या, या पलीकडे पवार त्यात नव्हते. ते मंडल आयोगाचा काय तो मंडल यात्रा करायला निघाले. त्यातून साध्य काय झालंय? कुठेतरी साधलं काय बघायला पाहिजे. आणि पवार आणि काही साध्य झालं नाही. म्हणजे पवारांवर सातत्याने 50 वर्ष संधी साधू आरोप झालाय. आणि जर ही सगळे काय ते गेल्या 4-5 वर्षामध्ये इतकी धडपड करून काहीच साधलं नाही असं जेव्हा चित्र दिसतं तेव्हा वाईट वाटतं. पवार साहेब उरलेल्या आयुष्यात आपल्यासाठी उरलं काय, राजकारणात होता आपल्यासाठी उरलं काय, याचा विचार करा. एवढंच आवाहन करण्यासाठी हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.